आता आपल्यासारख्या शेतकऱ्याला शेळ्या घ्यायला जेवढी मजा येते ना तेवढी विकायला कधीच यायची नाही बरं का. पण काही प्रसंग असे असतात की बाबा ती विकावच लागतात. आता आपल्यावर बी असाच प्रसंग आला होता, कारण की ही जी शेळी आहे ना तिसऱ्या वेळेस गाभडली होती बाबा. आता अशी शेळी ठेवून तर काय आपल्याला जमणार नाही. त्याच्यामुळे बाबांना आमचा विषय झालता की बाबा हिला विकूनच टाकायचं आपल्याला, आणि हिचे काही पैसे आले की मस्तपैकी आपण बोकड घेऊनच टाकू. आता घरी तर हिला काही गिराईक लागलं नव्हतं ना, आज रविवार पण होता, त्याच्यामुळे म्हणलं चला मार्केटला घेऊन जाऊ. गेल्या गेल्या शेळी विकली बाबा. तेवढ्यात म्हणलं चला आता आलो सरशी एखादा बोकड बघावं. बोकड बघत नाही तर माझी नजर गेली त्या बिटलच्या बोकडाकडे. त्याची किंमत सांगितली 25,000. मी म्हणलं भाऊ माझ्या शेळी पालनाचं सगळं बजेट इथं हलून जाईल. थोडं पुढं जात नाही तर बघतोय काठ्यावाडी, प्युअर काठ्यावाडी शेळी, 1 ते 1.5 लिटर दूध देणारी शेळी होती भाऊ. पण मी तिची काय प्राइस विचारली नाही बरं का, कारण की आपल्याला ती घ्यायची पण नव्हती. पण थोडं पुढं जात नाही तर मला आहे ना बिटलचा प्युअर बोकड भेटला. पण ते विषय असा होता की तो नेमकी 15 दिवसाचा होता. त्याची किंमत पण त्यांनी 7,500 रुपये सांगितली होती. आता मला नाही वाटत 15 दिवसाचा असेल बरं का, कमीत कमी तो महिन्याचा असणारच आहे. तुम्हाला काय वाटतंय मला नक्की कमेंटमध्ये सांगा. पण म्हणलं आता याला दूध पाजायची पंचायत येईन, त्याच्यामुळे तो बी कॅन्सल करून टाकला मी. म्हणलं चला घरी. आता रविवारच्या आपल्या शेवगावच्या बाजारात नाही भेटला, आता बुधवारी आपल्या पाथर्डीच्या बाजारात तर भेटूनच जाईन. पण तुम्ही बघा शेवगावच्या बाजारात सुद्धा इतक्या भारी भारी शेळ्या येतात की बाबा बाबा त्यांची कास काय सांगावं भाऊ, जबरच. आता ही आमच्या डोळ्यात देखतच शेळी गेली होती. 1-2 तासांनी तो तिला दूध पाजित होता. घरी आलो बाबाला म्हणलं अशी अशी विकली शेळी. बाब म्हणले आता बुधवारी जाऊ आपण बोकड घ्यायला. मग तेवढ्यात प्रज्ञेश पण म्हणला मला पण बुधवार बाजार बघायचा पाथर्डीचा, आपण बोकड घ्यायला सगळे सोबतच जाऊ. प्रज्ञेशला घर सोमवारीच जायचं होतं, पण त्यांनी पुश केलं बुधवारपर्यंत. आता बघा बाबांचा आता अजूक बारा नाही झालेला बरं का, बऱ्यापैकी सुजलेलाच आहे. पण आता सूज वसरत आलेली आहे. आता हे बघा बंटीचे प्रज्ञेशचे नाटकं. बंटीला डोळे पुसायला लावितोय. बंटीनी चैनच हारिली होती, डोळे पुसावरच लागतील बंटीला आता.